नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 6वी ते 8वीचा पदवीधर शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात SLP याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच स्पेशल लीव्ह पिटिशन, विशेष अनुमती याचिका ही दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक शिक्षकांच्या मनात प्रश्न आहेत. सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळणार का? शासनाने नेमका काय निर्णय घेतला? विशेष अनुमती याचिका म्हणजे नेमकी काय? आणि पुढे या प्रकरणात काय होणार? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शासनाचा अधिकृत पत्राचा आधारे जाणून घेणार आहोत. तुम्ही ते पत्र बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकताय. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हे पत्र 2 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आले असून शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग यांना पाठवण्यात आले आहे. या पत्राचा विषय आहे की रीट याचिका क्रमांक 5563/2022 या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याबाबत. याच विषयामुळे सध्या शिक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मग या पत्रात नेमके काय म्हटले आहे? तर मित्रांनो, या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की 8 मे 2026 रोजी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये SLP दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. मग तुम्ही म्हणाल की SLP म्हणजे काय? तर स्पेशल लीव्ह पिटिशन, विशेष अनुमती याचिका. यासाठी विधी व न्याय विभागाने आवश्यक परवानगी दिली असून संबंधित सरकारी वकिलांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मग नेमके शिक्षण विभागाला कोणते निर्देश दिले आहेत? तर या पत्रात शिक्षण उपसंचालकांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की संबंधित सरकारी वकिलांशी तात्काळ संपर्क साधावा. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, अभिलेख आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. तसंच मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने करावी. हे आपण सर्व पत्रकाच्या आधारे आपण स्पष्ट करतोय मित्रांनो, मग प्रश्न येतो की विशेष अनुमती याचिका म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जर एखाद्या पक्षाला उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती असेल तर तो भारतीय संविधानाचा कलम 136 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी विशेष परवानगी मागू शकतोय. यालाच विशेष अनुमती याचिका SLP असं म्हटलं जातं. म्हणजेच ही अंतिम निकाल नसून सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ऐकावे आणि अपील करण्याची परवानगी द्यावी अशी केलेली विनंती ही असते. याला SLP म्हणतात, स्पेशल लीव्ह पिटिशन. मग मित्रांनो, नेमका ह्या पत्राचा अर्थ काय? तर या पत्राचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारलेला नाही, म्हणून शासनाने त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण पत्रामध्ये ते पाहू शकतोय. परंतु या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्याचे कुठेही नमूद केलेले नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे पत्र केवळ विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगते. मग मित्रांनो, पत्रावरनं अनेक शिक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की सरसकट पदवीधर वेतन श्रेणी मिळणार का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय. या अधिकृत पत्राच्या आधारे इतकेच स्पष्ट आपल्याला सांगता येतं की सरसकट पदवीधर वेतन श्रेणीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये, कारण हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या प्रक्रियेत आहे. म्हणून पुढे सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका स्वीकारते किंवा नाही, त्यानंतर सुनावणी होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. म्हणून मित्रांनो, सरसकट पदवीधर वेतन श्रेणीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत, परंतु शासनाच्या अधिकृत पत्रामध्ये सर्व शिक्षकांना वेतन श्रेणी निश्चित मिळणार, शासन निश्चित जिंकणार किंवा हरणार, किंवा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार असे कोणतेही विधान केलेले नाही.
त्यामुळे अधिकृत निर्णय येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, या अधिकृत पत्रातून एवढेच स्पष्ट होते की रीट याचिका क्रमांक 5563/2022 प्रकरणात महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे, माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात पुढे काय घडते त्यानंतरच या प्रकरणात अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शिक्षक बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओ